नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज तुमच्यासमोर एखादा व्हिडिओ घेऊन येतोय. बाळांनो, आज तुमच्यासमोर मी इतका महत्त्वाचं प्रकरण घेऊन आलोय का नाही, वर्ग करण्याच्या पद्धती. गणित शिकत असताना बऱ्याच वेळा आपल्याला वर्ग लागतात, वर्ग संख्यांचे वर्ग. तर ते संख्यांचे वर्ग एक साधारणतः 7-8 प्रकारे करावा लागतो. या मग ते कोणत्या प्रकार आहेत ते सगळेच्या सगळे प्रकार आज मी घेणार आहे. वर्गामध्ये काही शिल्लक ठेवणार नाही, व्हिडिओ कोणी स्किप करू नका. चला तर मग आता वर्ग करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्याच आपल्याला बघायचं. या पुढे नेमका वर्ग म्हणजे काय हे थोडंसं पटवून तुम्हाला मी देतो आणि मग आपण पुढे पुढे जाऊया. खरं सांगा मला आता, वर्ग वर्ग याचा अर्थ काय माहितीये का? तुम्हाला एखादी संख्या दिली आणि त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं. म्हणजे 8नेच 8ला जर गुणलं तर जे उत्तर येतं का नाही त्याला म्हणतात वर्ग. 8ने 8ला गुणलं काय आलं? 64. म्हणून 64ला काय म्हणायचे? वर्ग संख्या. सेम तस 6ला 6ने गुणा, 6 काय? 36. म्हणजे तयार झालं त्याला आपण काय म्हणतोय? वर्ग म्हणतोय. इतकं साधं सोपं सरळ आहे. चला तर आता मला एक सांगा, वर्ग दाखवायचा कसा रे वर्ग? मला 8चा वर्ग करायचा आहे तर ते दाखवण्यासाठी त्याच्या डोक्यावरती 2 लिहितात. हे वाचायचं कसं? 8चा वर्ग. आणि लिहायचं कसं हे? तर 8 आणि 8 किती वेळा? 2 वेळा. 8 8 64. हा झाला तुमचा वर्ग. चला आता मग आपण वर्ग करण्याच्या पद्धती कोणत्या ते बघूया. या बघा, वर्ग म्हणजे नेमकं काय माहिती आहे का? की कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला काय म्हणतात? वर्ग. त्याच संख्येने त्याच संख्येला आता सांगितलंय की 5चा वर्ग करायचा म्हणजे 5चा गुणाकार केला, झाला त्याचा वर्ग. सेम तसा 9चा वर्ग करायचा म्हणजे 9ने 9ला गुणलं 81, त्याचा वर्ग झाला. इतकं साधं सोपं आहे. आणि एक वाक्य महत्वाचा, की वर्ग दाखवताना त्याचा घातांक किती लिहायचा? 2. ठीक आहे. 5चा वर्ग घातांक 2 दाखवला. ही असं मांडणी त्याची आहे बरं का. चला मला एक सांगा, ज्याला 30 पर्यंतचे वर्ग येतात का नाही त्याला खरं काहीच अडचण येत नाही बरं का. जिथं जिथं वर्गाची कन्सेप्ट लागते का नाही तिथं काहीच अडचण येत नाही. पण तुमचं 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजेत. आणि कंपल्सरी वर्ग पाठच पाहिजेत. माहिती आहे होत नाही तर पण तुम्ही जबरदस्तीने व्हायना पण 30 पर्यंत वर्ग पाठ करायचे त्या. चला बघा, पहिली पद्धत काय बघा. आता वर्ग करताना एक साधी सोपी सरळ सुटसुटीत पद्धत. काय का देईना मला आठवत नाही ना काय, मी गुणाकार करणार आहे. कुणाचा? दोघाचा गुणाकार करायचा दिलेल्या संख्येचा स्वतःशी. बघा बरं, मला 12चा वर्ग पाठ पाहिजे. पण बऱ्याच जणांना समजा वर्गच पाठ नसेल तर त्यांनी काय ग बसायचं का? त्यांनी काय करायचं? 12ने 12ला गुणायचं आणि एका बाजूला गुणाकार करा, आलं उत्तर 144. ही साधी पद्धत. सेम तस 17चा वर्ग करायचा आहे, 17ने 17ला गुणा, 289 आला गुणाकार करून. मला 23चा वर्ग पाहिजे, पाठ नसेल, बऱ्याच जणांचा पाठ नाही, तर 23ने 23ला गुणा, जे उत्तर येईल त्याला म्हणायचं वर्ग. मग 23ने 23ला गुणा, 529 हा झाला त्याचा वर्ग. म्हणजे कळलं का? साधं सोपं काय. त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं, ही सरळ सोपी पद्धत आहे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी बघा आता काय, हा ऋण संख्येचा वर्ग. ऋण म्हणजे काय राहणं? वजा संख्येचा वर्ग. मला सांगा आता, मला वजा 16चा वर्ग करायचा आहे. आपल्याला 16चा वर्ग पाठ आहे का नाही? 256 बरोबर आहे. 16चा वर्ग 256 आहे. मग वजा 16चा वर्ग काय? 256च आहे. वजा संख्या जरी आली तरी वर्ग अधिक होतो, वजा लिहू नका. हे असं नसतं. का नसतं? तुझं पटवून देतो. तर वजा 16चा वर्ग म्हणजे वजा 16 किती वेळा? तर 2 वेळा. मग 16ने 16ला गुणलं किती आलं? 256 आलं ना. पण नियम माहिती आहे का, की 2 वेळा जर वजा चिन्ह असेल आणि तुम्ही जर गुणाकार करत असाल तर गुणाकारामध्ये वजा चिन्ह निघून जातं. कधी? 2 वेळा आलं तर ना. मग बघा की आलंय का ना, 2 वेळा निघून गेलं म्हणून 256 उत्तर आलं. मग सेम त्याच पद्धतीने मला सांगा, 21चा वर्ग किती असतोय? 441. पण वजा चिन्ह द्यायचं का?
नाही द्यायचं. का नाही द्यायचं? 2 वेळा आले, वजा चिन्ह आले की वर्गात निघून जातं. 28चा वर्ग 784. पण जरी वजा चिन्ह आले तरी द्यायचं नाही, वर्गात निघून जातं. बरोबर आहे. चला पुढची पद्धत बघा काय आता. हा महत्वाचं बरं का, जर शेवटी 0 आला तर बघा मी काय म्हणतोय, 110चा वर्ग मला करायचा आहे. 110चा वर्ग करताना अगोदर अंकाचा वर्ग करायचा. मग कोण अंक आहे? 11. मग 11चा वर्ग किती असतो? 121. आणि एक वाक्य की वर्ग करताना शून्यांची संख्या डबल करावी. काय? शून्यांची संख्या डबल करावी. मग 0 किती आलाय? 1. करा त्याचे डबल 2. संपलं उत्तर. म्हणजे वर्ग करताना 0 काय करायचं? डबल करायचं. मग सांगा 7चा वर्ग 49. 0 किती आलाय? 1. करा डबल, संपलं उत्तर. 13चा वर्ग 169. आता बघा 0 किती आल्यात? 2. वर्ग करताना डबल ना, 2च्या डबल काय? 4. 4 0. बघा बरं कुठं नाही कळलं. कळते ना. 6चा वर्ग 36. पण वर्ग करताना शून्यांची संख्या डबल करावी. मग 3च्या डबल 6. मग 6 0. कुठं नाही कळलं सांगा. शून्यांची संख्या डबल करावी. एवढं साधं सोपं अर्थ आहे बरं का. चला पुढं. तिसरी पद्धत झाली. चौथी पद्धत बघा काय, ज्याच्यामध्ये काय अंश आणि छेद आला तर तुझं तुला आणि माझं मला. अंश आणि छेद आला तर काय करायचं? आपापला वर्ग. सांगा 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25. संपलं. 8चा वर्ग 81. 11चा वर्ग 121. संपलं. आता बघा इथं पण वॉचमन आलाय बरं का. वॉचमन जर आला तर पहिलं काम त्या वॉचमनला घालवून टाकायचं. मग कसं घालवणार? 3 दुने माहिती आहे ना, 3 दुने 6, 6 आणि 1 7. गेला वॉचमन. खाली कोण आहे? 3. आणि मग याचा वर्ग करा. 7चा वर्ग 49 आणि 3चा वर्ग काय? 9. संपलं उत्तर. वॉचमन घालवायचा अगोदर. अशा प्रकारे हे झाले 3 प्रकार, सॉरी 4 प्रकार झाले. 5वा प्रकार आहे बाळांनो, बघा कसा. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 आला तर हा सुद्धा बऱ्याच वेळा लागतो बरं का वर्ग आपल्याला. बघा बरं 35 शेवटी 5 आलाय का नाही? 65 शेवटी 5 आलाय का नाही? बघा आता अशा संख्येचा वर्ग करताना काय करतात, मी साईडला लिहितो इथं. मला 35चा वर्ग करायचा आहे. काय का मी काय म्हणतोय, ज्यावेळेस शेवटी 5 येतो का नाही, शेवटी 5, अशा संख्येचा वर्ग करताना काय करायचं बघा. असं 2 भाग करायचं. शेवटच्या 5चा वर्ग किती असतो? 25. हे तर मान्य आहे. पण अलीकड जर 3 आलाय तर त्याच्या पुढं 1 2 करताना लागोपाठ कोणीतरी 3च्या पुढं 4 ना, म्हणून त्या 3ला 4 ने गुणायचं आणि करावर गुणाकार. 3 चोक 12 आणि तो 25 जसा आहे तसा. संपलं उत्तर. बघा बरं आलंय का इथं 1225. अजून एक बघू. मला 65चा वर्ग करायचा आहे. मग मी काय म्हणतोय, ज्या संख्येच्या शेवटी 5 येतो का नाही त्याचा वर्ग करताना काय करतोय, त्या 5चा वर्ग लिहायचा. आणि शिल्लक कोण उरलंय? 6 ना, त्या 6च्या पुढं क्रमाने कोण येतं? 7. 7 आणि म्हणून त्यांचा गुणाकार करा. 6 7 काय 42 ल्या 25 आहे असा. संपलं उत्तर. बघा बरं आहे का? संपलं. आता एक मी करून दाखवतो वेगळा जरा. मला 95चा वर्ग करायचा आहे. सांगा कसा करणार? 5चा वर्ग 25 लिहिला ना, सांगा 9च्या पुढे क्रमांक कोण येतो? 10. 9 आणि 10 करा. तर मग 9 10 90 आणि पुढचा 25 जसा आहे तसा. संपलं. आहे का नाही सोपं? जर 3 अंकी एखादा घेऊन बघू मग ठरवू. समजा बाळांना मला 105चा वर्ग करायचा आहे. आला का नाही शेवटी 5, तर गट कुणाचा करणार आता? 5चा
आणि 10चा करायचा बरं का. सांगा 5चा वर्ग 25 बरोबर. 10च्या पुढे क्रमांक कोण येतं 11. मग 10 आणि 11 घ्या. अकरून 10 काय रे 110 आणि पुढचा 25 जसा आहे तसा संपलं. असं तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकताय. ओके चला पुढचा प्रकार भारी प्रश्न आहे बरं का. आता दशांश चिन्ह असणाऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे ज्याच्यामध्ये काय आलाय पॉइंट आलाय बघा. मग 0.8चा वर्ग करायचा मला. मग अगोदर 8चा वर्ग सांगा. 8चा वर्ग काय आहे 64. बघा आता जसं शून्यामध्ये केलं का नाही तसं इथं करायचंय. पॉइंटच्या पुढे घर किती आहे 1. मग जसं शून्याचं केलं तसं जर पॉइंटच्या पुढे 1 घर असेल का नाही तर डबल घर. 1च्या डबल काय 2. या 2 घर अलीकडे पॉइंट द्या. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. या 3चा वर्ग 9 पण पॉइंटच्या पुढे घर किती आहे 1. मग 1च्या डबल 2. या 2 घर अलीकडे. आता घर कमी पडलं ना या की 0 मग पॉइंट आणि 0 संपलं. या इथं अगोदर 13चा वर्ग सांगा. इथं 13 दिसतोय का नाही 13चा वर्ग काय 169. सांगा आता मग पॉइंटच्या पुढे 1 घर आहे 1च्या डबल काय 2. या 2 घर अलीकडे संपलं उत्तर 1.69. 17चा वर्ग किती 289 ना. सांग पॉइंटच्या पुढे घर किती 1. 1च्या डबल 2. या 2 घर अलीकडे 2.89. बघा हे महत्वाचं बरं का. आता 7चा वर्ग किती असतो तर 49 असतो. सांगा पॉइंटच्या पुढे घर किती आहेत घर 2. 2च्या डबल 4. या 4 घर अलीकडे. माझ्याकडे घर 2च आहेत ना 2 घर कमी पडली. पॉइंट आणि 0 संपलं. कुठं नाही कळलं. शेवटचं 11चा वर्ग काय 121 पण पॉइंटच्या पुढे घर किती आहेत 3. मग 3च्या डबल या 6 घर. 3 घर 4 5 6 पॉइंट आणि 0 संपलं. इतकं सोपं आहे बघा बाळांनो. अजिबात अडचण काय नाही. पॉइंट असताना पण वर्ग आपण शिकलोय. दिलेल्या संख्येत सर्वच 1 आहेत अशा संख्येचा वर्ग बघा बरं. सगळ्या संख्येत 1 आलाय का नाही महत्वाचं आहे बरं का. अशा संख्येचा वर्ग करताना काय करतात तर 1 आहे का नाही तो किती वेळा आलाय तो मोजायचा. मोजा बरं 1 2 3 4 5. 5 वेळा आलाय का नाही तर डायरेक्ट 1 2 लिहायचं 5 पर्यंत. 1 2 3 4 आणि 5 आणि तिथून पुढं उत्तर त्या क्रमाने 1 2 लिहायचं. उत्तर तर कळतं ना. 5 नंतर काय 4 3 2 आणि 1 संपलं. कळलं का. चला यात सांगा मोजा 1 किती वेळा येतं 4 वेळा आहेत ना. म्हणजे 4 वेळा 1 2 3 4 आणि तिथून काय करा उत्तर त्या क्रमाने या ना. 4 नंतर काय 3 2 आणि काय 1 संपलं. या इकडं बघा इथं 1 किती वेळा आलाय 3 वेळा. 1 2 3 लिहा जाऊ द्या उत्तर त्या क्रमानं. 3 नंतर काय 2 आणि 1. आता तुम्ही म्हणसाल आमचा 11चा वर्ग पाठ आहे की 121 तरी नियमाने सांगतो 1 किती वेळा आलाय पण 1 किती वेळा आलाय 2 वेळा आलाय ना. मग सांगा 1 आणि 2 लिहून घ्या 2 वेळा आलाय म्हणून. आणि उत्तर त्या क्रमानं 2 पासून 1 असतोय का नाही 121 सांगा बरं. म्हणजे इथं काय शिकलो आपण 1 असणाऱ्या संख्येचा वर्ग. आणि शेवटचा एक म्हणजे प्रकरण संपतंय आपलं. मोठ्या संख्येचा वर्ग कसा करावा. कुठला मोठ्या संख्येचा. ही काय नियम काय सांगत नाही पुढचं सांगतो. चला मला आता हे पटवून देतो जरा. 46चा मला वर्ग करायचा आहे बघा पटवून देतो आम्ही. मोठ्या संख्येचा वर्ग आपला पाठ नाही. मग कसं करायचं बघा. आता मी वर्ग करताना मोठ्या संख्येचा कसा करायचा. दिलेल्या दोन्ही संख्यांचा वर्ग करायचा. कोण कोण सांगा बरं.
4चा वर्ग 16 आणि 6चा वर्ग 36. कुठं नाही कळलं सांगा. दोघांचा सेपरेट वर्ग करायचं आणि तुम्हाला दिसणाऱ्या 3 अंकाचा गुणाकार कुणाकुणाचा माहिती आहे का? हो का, हे 3 अंक 4, 6 आणि 2 यांचा गुणाकार करायचा. बरोबर गुणाकार 4 सख 24 आणि 24 जुने काय 48. एखाद्या म्हणा मी असा करतो, बेसख 12 आणि 12 चौक 48. कसंही करा, उत्तर किती आले आपले 48 ना. तर त्या 48ला धरायचा आणि इकडं आणायचा. पण कसा आणायचा माहिती आहे का? शेवटचं एक घर सोडायचं, शेवटचं एक घर सोडायचं का हे, आणि मग 48 मांडा आणि करावर बेरीज. आता 6, 8 आणि 3 11 ना. आजचाला 1 आला का? 6 आणि 4 10 आणि 1 परत 11 आला. आजचा 1 21 16 बघा बरं आहे का? आला की संपलं उत्तर. आता दुसरी घेऊन दाखवतो तुम्हाला. समजा मला ना 54चा वर्ग करायचा आहे. पाठ तर नाही आपला, मग 2 भाग केलं. सांगा कुणाचा वर्ग केला? 5चा वर्ग किती? 25 आणि 4चा वर्ग 16. हे पहिलं काम बरं का. आणि दुसरं काम काय? 3 अंकांचा गुणाकार कुणाचा? 5चा 4चा आणि 2चा. बघा बरं किती येतोय? 5 चौक 20 आणि 20 जुने काय 40. 40च ना. आणि धरा त्याला आणि आणा कसा एक घर सोडून आणि करा यांची बेरीज. 6 1 9 2 संपलं उत्तर. काय का नाही सोपं? आता सांगा मला ना, समजा बाळांनो मला 84चा वर्ग करायचा आहे. सांगा कसा करणार? दोघांचं सेपरेट करा बरं. 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16. करा गुणाकार तोंडी. चला 8चा 4चा 2चा. 4 दुने 8 आणि 8 8 काय 64. आणा 64ला इथं मग, पण कसा एक घर सोडून. करा बेरीज. 6 4 आणि 1 5 6 आणि 4 10. आजचा 1 6 आणि 1 7. बघा आता मजा तुमची बघता का? समजा मला 72चा वर्ग करायचा आहे. आता तुमची मजा आहे बघा. आता बघा 72चा वर्ग करायचा आहे तर नियमाप्रमाणे 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4. पण अडचण आल्या, इथं वर्ग घेताना 2 अंकी पाहिजेत. मग 2चा वर्ग 4 1 अंकी आहे का नाही? मग 2 अंकी बनवण्यासाठी 0 घ्यायचा आणि करत आपल्या नियमाने 7चा 2चा आणि 2चा गुणाकार. 7 दुने 14, 14 दुने 28 आणि 28ला एक घर सोडून मांडा. 4 8 9 10 2 12 का संपलं. शेवटचा अजून घेतो संपून टाकू. मग हे समजा कार्यकर्त्यांनो मला ना 113चा वर्ग करायचा आहे. आता मात्र गट कसा करणार सांगा? मागाशी 2च अंक होते ना, आता 3 अंक आलेत. तर काय करायचं माहिती आहे का? शेवटचा 1 जणच घ्यायचा आणि इकडचे 2 जण घ्यायचे. सांगा 11चा वर्ग 121, 3चा वर्ग 9. पण काय ठरलं या 2 जण पाहिजेत. ठरलं का नाही आपलं? सांगा आता तिघांचा गुणाकार कुणाचा तिघांचा माहिती आहे का? 11चा 3चा आणि 2चा. करा सोपं. 3 दुने 6 आणि 11 सक 66. बघा बरं येते का? लिहा मग एक घर सोडून 66. 9 6 7 2 आणि 1 संपलं. कुठं नाही कळलं सांगा? अशा प्रकारे बाळांनो काय बघितले आपण आज? तर आज आपण बघितल्यात की वर्ग करायच्या पद्धती कुठल्या बघितल्या माहिती आहे का? साधी पद्धत. काहीच येत नसेल तर गुणाकार करायचा. नंतर काय शून्य असल्यावर, नंतर काय वजा चिन्ह असल्यावर, अपूर्णांक असल्यावर, शेवटी 5 असल्यावर आहे की नाही, एक सगळं 1 असल्यावर आणि मोठ्या संख्येचा वर्ग. तर बाळांनो आज आपण हे शिकलोया
कसं वाटलं प्रकरण ते कमेंट करून सांगा. उद्या परत दुसरे एक प्रकरण घेऊन येणार आहे. आजच्या पुरते एवढंच, तर उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.